प्रिय विद्यार्थियों, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला डिजिटल स्कूलमध्ये। आज मुलांनो पाहूया, आपण समजून घेऊया मराठी व्याकरण। तर मुलांनो सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। त्यानंतर डिजिटल स्कूल अँड्रॉइड ॲप हा सुद्धा आपण डाउनलोड करा। हा ॲप फ्री आहे। या ॲपमध्ये सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। चला मुलांनो, आता इथे काही शब्द दिलेले आहेत हे आपण पाहूया। क्रीडा, मेहुना, पादुका, बाहुली, महिना, पहिली, सगुना, तालुका, भिडू, पिसू, मनुका। वरील शब्दांतील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा। काय जाणवतो मुलांनो सांगा? या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार असे बाळाखरीतील कोणते ना कोणते तरी एक चिन्ह आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार किंवा उकार रहस्व आहेत। तर मुलांनो लक्षात ठेवा, मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर त्या आधीच्या अक्षरातील इकार उकार रहस्व लिहितात। आता पहा, शब्दातील उपांत्य अक्षरे दीर्घ असतील तर ती संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणेच दीर्घ लिहावी। उदाहरण क्रीडा, परीक्षा, लीला, संगीता, पूर्व, भीती। तर मुलांनो लक्षात ठेवा, जसं आपण इथे पाहिले, पादुका, बाहुली, महिना, पहिली, सगुना हे अक्षर बघा, इथे शब्द दिलेले आहेत। या शब्दातील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार असे बाळाखरीतील कोणते ना कोणते तरी एक चिन्ह आलेले आहेत, हे आपल्याला दिसून येत आहे। आता पहा, शेवटून दुसऱ्या अक्षरातील इकार किंवा उकार रहस्व आहे। ज्यावेळी मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर त्या आधीच्या अक्षराच्या इकार उकार रहस्व लिहितात। तर मुलांनो लक्षात ठेवा, जसं आपण इथं पाहिले की पादुका, बाहुली, महिना, पहिली। तसेच मुलांनो इथे पहा, क्रीडा, परीक्षा, लीला, संगीता ही काय इथे शब्द दिलेले आहेत, हे संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणेच दीर्घ लिहावी, हे लक्षात ठेवा। तर मुलांनो सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। आता आपण पुन्हा भेटूया एक नवीन शैक्षणिक व्हिडिओसोबत। चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण सर्व विषयांचे शैक्षणिक व्हिडिओ पाहू शकता। डिजिटल स्कूल इज अँड्रॉइड ॲपला पण आपण डाउनलोड करा।